प्रतीक्षाच्या आईची तब्येत अचानक बिघडली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पण त्यांची एकच इच्छा होती की माझ्या डोळ्यादेखत मी जिवंत असतेपर्यंत माझ्या मुलीचं प्रतीक्षाचं लग्न व्हावं. म्हणूनच प्रतीक्षाला जे पहिलं स्थळ आलोकचं आलं तेव्हा जास्त काही न पाहता व फारशी चौकशीही न करता आलोकबरोबरच प्रतीक्षाचं लग्न ठरलं. पण प्रतीक्षाने आईला ठामपणे सांगितलं की आई, मी तुझ्यासाठी लग्नाला होकार दिला आहे, पण तू पूर्णपणे बरी होत नाहीस तोपर्यंत हे लग्न होणार नाही. कारण मला माझ्या लग्नात तू हवी आहेस. मग प्रतीक्षाचा होकार ऐकून आईला खूप चांगलं वाटलं. त्यांच्या जगण्याला नवं चैतन्य मिळालं. जणू काही जगण्याची उमेद निर्माण झाली व त्या औषधांना चांगला योग्य प्रतिसाद देऊ लागल्या. आणि त्यामुळेच त्यांची तब्येतीमध्ये देखील काहीच दिवसामध्ये सुधारणा दिसून आली व त्या पूर्णपणे बऱ्या देखील झाल्या. कारण त्यांना तर त्यांच्या लेकीच्या लग्नात हजेरी लावायची होती. त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच प्रतीक्षा व आलोकचं लग्न थाटामाटात पार पडलं. पण लग्नानंतरचं आयुष्य तिच्यासाठी सोपं नव्हतं. सकाळची वेळ होती. अरुंधती आई मंदिरात जाण्यासाठी तयार होत होत्या. तेव्हा सून प्रतीक्षाने तिच्या सासूबाई आणि पती आलोकसाठी गवती चहा बनवला. तो चहा घेऊन अरुंधती मंदिरात निघून गेल्या. प्रतीक्षाच्या लग्नाला जवळजवळ 7-8 महिने झाले होते. या कालावधीमध्ये प्रतीक्षाला तिचा पती आलोकचा राग चांगल्या प्रकारेच कळला होता. त्याचा रागीट स्वभावही ती जाणून होती. म्हणूनच आज मात्र आपले सर्व धाडस एकवटून प्रतीक्षाने आलोकला तिच्या मनातील गोष्ट सांगितली की आलोक, मला 3-4 दिवसांसाठी माझ्या माहेरी जायचं आहे. तर तुम्हाला? एवढं ऐकताच आलोक मोठ्याने ओरडला की या गोष्टीसाठी मी तुला कालही नकार दिला होता. तुला लक्षात येत नाही का? पण वारंवार नकार देऊन देखील तुला काही समजत नाही का? आणि तुला आत्ताच तुझ्या माहेरी जाण्याची काय गरज आहे? आता काही सण नाही किंवा कोणता कार्यक्रम नाही, तरीही तू वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट का करतेस? आणि नंतर नाही पाठवले की नाराज होतेस? अगं पण 25 वर्ष तिथे माहेरी त्यांच्यासोबत सर्वांसोबत राहूनही तुझं मन भरलं नाही का? तुला अजून समाधान वाटत नाही का की दरवेळेस तू माहेरी जाण्याच्या गोष्टी करत असतेस? आलोक चिडूनच म्हणाला होता. आलोक, हो, तुमचं बरोबर आहे. पण तुम्हाला हे तर समजून घ्यावं लागेल ना की मी 25 वर्ष त्यांच्यासोबत राहिले आहे, वेळ घालवला आहे, तर मी त्यांना कसं सोडू शकते? आणि मी त्यांना का म्हणून सोडून द्यायचं? आणि तसंही मी असं बोलतच नाही की मला 1-2 महिने तिकडे राहण्यासाठी पाठवा. तर फक्त मला 4-5 दिवसांसाठी जायचं होतं. मी सर्वांना खूप मिस करत आहे. मला त्यांची आठवण येत आहे. बरेच दिवस झाले त्यांना भेटलेलेच नाही. अगं प्रतीक्षा, 4-5 दिवसांचं काय घेऊन बसली आहेस? मी तुला तिकडे अर्ध्या दिवसासाठीही जाण्याची परवानगी देणार नाही. तेव्हा प्रतीक्षा थोडी रागातच बोलते. आलोक, म्हणजे याचा अर्थ असा आहे का की मी तुमची बायको, तुमची अर्धांगिनी नाही, तर तुम्ही माझे मालक आहात आणि मी तुमची नोकर आहे का? की जे प्रत्येक गोष्टीसाठी मला तुमची परवानगी घ्यावी लागेल, तुम्हाला सर्व गोष्टी विचाराव्या लागतील व त्यासाठी तुम्हाला विनवण्या कराव्या लागतील? हे बघ प्रतीक्षा, मला तुझ्या अशा बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. तुझ्या अशा भावनिक शब्दांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी तुला जे काही सांगितलं आहे त्यामध्ये काहीच बदल होणार नाही. मग नाराज निराश होऊन प्रतीक्षा नाश्त्याची तयारी करू लागली. पण आलोक मात्र काहीही न खाता ऑफिसला निघून गेला. आणि संध्याकाळी आलोक जेव्हा ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याने प्रतीक्षाला आवाज दिला. प्रतीक्षा, तू कोठे आहेस? लवकर चहा आणून दे. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. असा आलोकचा संतप्त आवाज संपूर्ण घरात पसरला होता. आणि आलोकचा आवाज ऐकताच प्रतीक्षाने क्षणभरही वेळ वाया न घालवता पटकन आलोकसाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज प्रतीक्षाला काही वेळही सुटकेचा श्वास घेण्यास मिळालेला नव्हता. प्रतीक्षाचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. ती सकाळी अंघोळ केल्यानंतर सर्वांसाठी चहा आणि मग नाश्ता बनवायची आणि घरातील सर्व कामे एखाद्या नोकरासारखी पूर्ण करायची. पण हे सर्व करूनही आलोकला तिच्या कामात चुकाच दिसायच्या. आणि जेव्हा कधी प्रतीक्षा तिच्या माहेरी जाण्याचा विषय काढायची तेव्हा आलोकला खूप राग यायचा. आता प्रतीक्षा घाई गडबडीने आलोकसाठी चहा आणि नाश्ता बनवत होती आणि इकडे आलोक मात्र चिडचिड करत होता. सकाळी माहेरी जाण्यावरून प्रतीक्षाशी भांडण झाल्यानंतर तो ऑफिसला गेला आणि तेथेही त्याचा मूड दिवसभर खराबच होता.
शिवाय बॉसने त्याला आज ओरडलेलं असतं, त्यामुळे त्याचा अजूनच मूड खराब झालेला असतो. सकाळी जेव्हा आलोक ऑफिसला नाश्ता न करताच निघून जातो, तेव्हा प्रतीक्षा नाराज होऊन रडू लागलेली असते. आणि मग आईच्या घरी घालवलेल्या आनंदाच्या क्षणाची आठवण येताना तिचे डोळे अनेकदा भरून आलेले असतात. प्रतीक्षा तिच्या आईवडिलांची लाडाची लेक होती आणि 2 भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिला मोठी एक बहीण होती. ती अभ्यासात देखील हुशार होती आणि दिसण्यात देखील खूप सुंदर होती. ती पदवीचं शिक्षण घेत होती आणि तिचा धाकटा भाऊ अजूनही शिकत होता. एक दिवस अचानक तिच्या आईची तब्येत बिघडली व आईची शेवटची इच्छा होती की लेकीचं लग्न व्हावं. म्हणून तेव्हा आलोकचं स्थळ आल्यावर कोणताही विलंब न करता आलोक आणि प्रतीक्षाचं लग्न झालं. इतक्या लवकर लग्न करण्याची इच्छा नसतानाही तिने लग्नानंतर स्वतःला तिच्या सासरच्या वातावरणाशी जुळवून घेतलं होतं. सर्वांना आपलं मानलं होतं. या लग्नाचा मनापासून स्वीकार देखील केलेला होता. आलोकच्या बहिणी अनेकदा त्यांच्या आई-वडिलांच्या घरी येत असत. तेव्हा प्रतीक्षा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत असे. सर्वांचा पाहुणचार चांगल्या प्रकारे करायची. पण आलोकचे असभ्य वर्तन पाहून ती दुःखी व्हायची. तिला त्याच्या वागण्याचे वाईट वाटायचे. पण सासरी प्रतीक्षा तिच्या सासू अरुंधतीशी चांगलं जुळवून घेत असायची. त्या दोघींचं एकमेकींशी छान पटायचं. त्या दोघी एकमेकांना समजून घ्यायच्या. त्या घरात अरुंधती ती एकमेव व्यक्ती होती ज्याच्या आधारावर प्रतीक्षा सर्व काही सहन करत होती आणि स्वतःवर संयम राखून देखील होती. घरात सर्व काही सुख सुविधा होत्या आणि आलोकही प्रतीक्षावर प्रेम करायचा. पण त्याचा स्वभाव मात्र रागीट आणि तापट होता. तो आपला राग प्रतीक्षावर काढायचा आणि कदाचित प्रतीक्षा सर्व ऐकून घ्यायची, शांत बसायची. त्याचाच गैरफायदा आलोक घ्यायचा. अरुंधती यांना एक मुलगी व एक मुलगा आलोक आहे. मुलीच्या लग्नानंतर आलोकच्या लग्नाची वेळ येते तेव्हा अरुंधती आईच्या मनात एकच विचार होता की आपली मुलगी सासरच्या घरी गेल्यानंतर फक्त एक मुलगीच या घरातील प्रसन्नता आणि आनंद परत आणू शकते, घर एकत्र ठेवू शकते. म्हणूनच त्यांनी मनात ठरवलं होतं की त्यांच्या सुनेची काळजी सासूसारखी नाही तर एका आईसारखी घेतील आणि त्या स्वतः देखील एका मुलीची आई आहेत. तर त्या दुसऱ्यांच्या मुलीशी जसं वागतील तसंच तिची सासू तिच्या मुलींशी देखील वागेल याची जाणीव अरुंधती आईला नक्कीच होती. त्यांनी आयुष्यात खूप वेदना सहन केल्या. त्यांना त्यांच्या सासू-सासऱ्यांचे टोमणे बोलणे सहन करावे लागले होते. पण त्या त्यांच्या सुनेला अगदी मुलीसारखं वागवायच्या, प्रेमाने राहायच्या, अगदी एक आई मुलीसोबत राहते अगदी त्याचप्रमाणे. तर इकडे प्रतीक्षा आलोकसाठी चहा व नाश्ता बनवण्यात व्यस्त होती. तेव्हा अचानक प्रतीक्षाचे डोके दुखू लागले, वेदना जाणवू लागल्या. तिने एका हाताने घट्ट स्वयंपाकघरातील किचन ओट्याला पकडलं. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता व चक्कर आल्यासारखं देखील वाटत होतं. तेव्हा तिने आलोकला आवाज दिला, पण तिच्या घशातून आवाज बाहेर निघत नव्हता. ती कशी तरी उभी होते, स्वतःला नियंत्रित करत होती. इतक्यात आलोक मोठ्याने ओरडला, "प्रतीक्षा, कोठे आहेस? चहा बनवायला तुला किती वेळ लागत आहे? तू का ओरडत आहेस? सुनबाई बनवत तर आहे ना? कदाचित ती तुझ्यासाठी नाश्तासुद्धा बनवत असेल, कारण तू सकाळी देखील काही खाल्लेलं नाही आणि दुपारचं जेवण घेऊन गेला नाहीस. मला माहिती नाही की तू असा इतका रागावलेला का असतोस?" अरुंधती आईने आलोकला पाण्याचा ग्लास दिला आणि बोलल्या, "तुझा राग जरा शांत कर." "आई, आता तूच बघ ना, मला ऑफिसमध्ये घरी येऊन किती वेळ झाला आहे आणि प्रतीक्षाने मला अजून चहा देखील दिला नाही आणि पाणीच देखील दिलं नाही. मला माहिती नाही की दिवसभर घरात ती काय करत असते. मी थकून घरी येतो आणि जर चहासुद्धा मागूनही पटकन मिळत नाही तर काय उपयोग? तू माझं लग्न अगदी बिनकामी मुलीसोबत लावून दिलं आहेस. त्यापेक्षा मी लग्न न करताच अगदी आनंदी होतो. माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललेलं होतं. असंही तू नेहमीच तिचीच बाजू घेत असतेस आणि माझी चूक शोधत असतेस." आता आलोकचा राग अनावर झालेला होता, म्हणून तो काहीही रागाच्या भरात बोलत होता. त्याला कसलंच भान नव्हतं की तो काय बोलत आहे, कसं बोलत आहे. तेव्हा आई बोलते, "ठीक आहे, मला पाहू दे की इतका वेळ का लागत आहे. असंही ती या घरची सून आहे आणि कोणाची तरी मुलगी आहे. मोलकरीण किंवा रोबोट नाही, जे दिवसभर तुझ्यासाठी आणि या कुटुंबासाठी कामच करत राहील आणि तुझ्या आज्ञेनुसार वागत राहील. तिच्यावर तू नेहमीच ओरडत राहतोस
ही तुझी बायको आहे, समजलं का? ती बिचारी मुलगी दिवसभर घरकामात व्यस्त असते. माझे गुडघे कंबरदुखीमुळे माझ्याकडून कोणतंही काम होत नाही. ती सर्व कामं एकटीच करत असते आणि तू सतत तिच्यावर ओरडतच राहतोस. आलोकचं बोलणं आईला अजिबात आवडलेलं नव्हतं. ती विचार करत होती की मी माझ्या मुलाला असे संस्कार कधीच दिले नाहीत, मग तो त्याच्या पत्नीसोबत असं का वागतो? माझ्या संस्कारात कदाचित काहीतरी कमतरता होती, असा विचार करतच त्या स्वयंपाकघरात गेल्या. तेव्हा त्यांना प्रतीक्षा जमिनीवर पडलेली दिसली. ती अशा प्रकारे पडलेले पाहून सासू धावतच आली आणि प्रतीक्षाच्या हातांना हातात घेऊन दाबू लागली. तिने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, कपाळावरून हात फिरवला. प्रतीक्षा बाळा उठ, तुला काय झालं आहे? सासूच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती तिच्या सासूच्या मांडीवर आरामात झोपली होती. त्यांनी घाबरतच आलोकला आवाज दिला, आलोक लवकर ये, प्रतीक्षाला काहीतरी झालं आहे. आता काय झालं आहे? आईचा आवाज ऐकून आलोक चिडला आणि स्वयंपाकघरात पोहोचला. आई काय झालं आहे? अगं ती काहीतरी नवीन नाटक करत असेल. तू पण काय तिच्यावर विश्वास ठेवत राहतेस? आणि तिला घरात झोपायला दुसरी कोणती जागा मिळाली नाही का, जी आता इथे स्वयंपाकघरात येऊन झोपली आहे? अशा प्रकारे आत्ताही आलोक अर्थहीन बरळत होता. म्हणून आई रागातच त्याच्यावर चिडून बोलते, गप्प बस आणि आधी डॉक्टरांना बोलव. मला वाटते की तिची BP कमी झाली असेल किंवा तिला चक्कर आली असेल. उष्णता देखील खूप वाढली आहे. कदाचित तिला उष्णतेमुळे चक्कर आली असेल. आई तिला काहीही झालेलं नाही. ती काम न करण्याचं नवं निमित्त शोधत आहे आणि मी तिला ताबडतोब तिच्या आईवडिलांच्या घरी सोडायला हवं ना, यासाठी ती काहीतरी करत असेल. सकाळीच तुझं याच गोष्टीवरून भांडणं झालं होतं, म्हणूनच तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. आणि तुला एकदाही माझ्याशी बोलणं आवश्यक वाटलं नाही का, की सुनेला तिच्या माहेरी जायचं आहे? पण आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस. लवकर गाडी काढा आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आलोक रागात काहीतरी बोलत होता, पण तो प्रतीक्षावर खूप प्रेम देखील करत होता आणि म्हणूनच तो तिला त्याच्यापासून दूर जाऊ देऊ इच्छित नव्हता. त्याच्या आत एक अव्यक्त काळजी देखील होती. त्यानंतर हळूहळू आलोकचा राग कमी होत होता. बराच वेळ बेशुद्ध पडलेल्या प्रतीक्षाकडे पाहून त्याला जाणवलं होतं की आता प्रतीक्षा नाटक करत नाहीये. आणि त्याचबरोबर त्या क्षणी त्याला हेही आठवलं की प्रतीक्षा त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा कशी पूर्ण करत असते. ती त्यांची आणि त्याच्या कुटुंबाची, आईची संपूर्ण काळजी घेत असते. पाहुण्यांचा पाहुणचार देखील करण्यात ती कधीच कमी पडत नाही. त्याला वाटतं होतं की प्रतीक्षाशिवाय तो अपूर्ण आहे. आलोक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की प्रतीक्षा गर्भवती आहे आणि बऱ्याचदा महिलांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. ही बातमी ऐकून आलोक नाराज झाला. त्याला त्याची चूक कळली. तो विचार करू लागला की प्रतीक्षा मला एवढा मोठा आनंद देणार आहे आणि मी तिच्याशी इतकं वाईट वागलो. त्याच्या मनात एक खोल अस्वस्थता निर्माण झाली. त्याच वेळेस इतक्या वर्षांनी घर पुन्हा हास्यांनी भरून जाईल असा विचार करून आलोकची आई खूपच खुश झाली. प्रतीक्षा शुद्धीवर आल्यावर सासूने तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल्या की सुनबाई, मला माहिती आहे आलोकने तुला खूप त्रास दिला आहे, पण काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन. आणि त्यांनी लगेचच प्रतीक्षाच्या आईला फोन करून आनंदाची बातमी सांगितली आणि हेही बोलल्या की जोपर्यंत प्रतीक्षाला तुमच्यासोबत राहायची इच्छा आहे, म्हणूनच तोपर्यंत तुम्ही इथेच आमच्या घरी राहा. कारण मला माहिती आहे सध्या ती तिच्या मनातलं काही मला इतकं मन मोकळेपणाने सांगू शकणार नाही जितकं ती तुम्हाला सांगू शकेल. तिला काय खायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं ती तुम्हाला सहज सांगू शकेल. म्हणूनच तुम्ही येथे या. आता आपल्याला दोघींना मिळून आपल्या लेकीची काळजी घ्यावी लागेल. सासूबाईंच्या तोंडून असे शब्द ऐकून प्रतीक्षाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिच्या मनाला त्या क्षणी एकच जाणवलं की प्रतीक्षा, तू खरंच खूप नशीबवान आहेस की तुला अशी सासू मिळाली आहे. प्रतीक्षाची आई आपल्या मुलीच्या सासरी आली खरी, पण मनात लोक काय म्हणतील याची धास्ती होतीच. लोक म्हणतील की हिला काय गरज होती लेकीच्या सासरी जाण्याची, अशी भावना प्रतीक्षाच्या आईला मनातल्या मनात सतावत होती. पण अरुंधती ताईंनी त्यांच्या मनस्थितीला ओळखून त्यांना समजावत सांगितलं की अहो, आपण लोकांच्या बोलण्यावर
जगणं थांबवू शकत नाही ना. तेही काहीही ना काहीतरी बोलतच असतात. काहीतरी सांगणं बोलणं ते त्यांचं कामच आहे. पण आपण आपल्या मुलीबद्दल विचार केला पाहिजे. तुमच्या मुलीला आत्ता सध्या तुमची गरज आहे. म्हणूनच आता अशा गोष्टी मनात आणू नका आणि निसंकोच मनाने येते राहा. प्रतीक्षा तिच्या सासू आणि आईच्या जवळ बसते आणि म्हणते की मला तुम्हा दोघींचीही गरज आहे. एका आईने मला जन्म दिला आहे, पण आता माझ्या लग्नानंतर माझ्या 2 आई झाल्या आहेत, ज्या माझ्यावर निस्वार्थी प्रेम करतात, माझी काळजी घेतात व माझ्या सुखाचा आनंदाचा विचार नेहमीच करतात. त्यानंतर आलोकलाही त्याची चूक कळली होती की त्याने प्रतीक्षाबद्दल असं बोलायला नको होतं. जेव्हा प्रतीक्षाच्या नंदेला कळलं की वहिनी आई होणार आहे, तेव्हा ती देखील खूप आनंदी झाली आणि ती तिच्या आईच्या घरी माहेरी आली. बहिणीला माहेरी आलेलं पाहून आलोकला खूप आनंद झाला. तेव्हा त्याची आई त्याला समजावत म्हणाली की हे बघ बाळा, जसं तुला तुझ्या बहिणीचं इथे येणं आवडतं आणि तिलाही माहेरी यायची इच्छा असते, ओढ असते, तसं प्रतीक्षालाही वाटतच असेलच ना की तिचेही भाऊ बहीण आहेत, तर तिचंही मन करतच असेल ना की त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा, माहेरी जायला हवं. लग्नानंतर एखाद्या मुलीने आपल्या रक्ताच्या नात्यांना विसरावं, त्यांना भेटू नये, हे तर योग्य नाही ना आलोक. हे ऐकून आलोक माफी मागत बोलू लागला, आता मी कधीच प्रतीक्षाशी माहेरी जाण्यावरून भांडण करणार नाही. जेव्हा तिला माहेरी जायचं असेल तेव्हा मी तिला अजिबात अडवणार नाही. त्यानंतर तो प्रतीक्षाकडे गेला व तिची देखील माफी मागत बोलू लागला की मला माफ कर प्रतीक्षा, मला अशा प्रकारे तुझ्याशी बोलायला नको हवं होतं. मी तुझ्या प्रेमाचा आणि तुझ्या कामाचं कधीच योग्य महत्त्व मोल समजून घेतलं नाही. मी कधीच तुझ्या भावना मन समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. पण आता जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तुला माहेरी जायची इच्छा होईल तेव्हा तू माहेरी जा. मी तुला खरंच कधीच अडवणार नाही. प्लीज मला माफ कर. त्यावर प्रतीक्षा म्हणाली, अहो, माझं माहेर आणि सासर दोन्ही एकाच घरात आहे, त्यामुळे आता मला सध्या तरी कुठेही जाण्याची गरजच नाही. त्यानंतरच्या काळात दोन्ही आईंनी प्रतीक्षाची खूप छान काळजी घेतली. काही महिन्यांनी प्रतीक्षाने एका मुलीला जन्म दिला आणि तिने आपल्या दोघी आईंना हसून सांगितलं की आता मीही मुलींची आई झाली आहे, त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढली आहे. घरात लक्ष्मी आली म्हणून सर्वजण खूप खुश होते. खरंच जर सगळ्यांनी अशीच सकारात्मक आणि आपुलकीची भावना ठेवली तर, सुनेला मुलगी म्हणून मान दिला तर, अगदी पहिल्यापासूनच आपलंसं केलं तर, सासरी गेल्यावर कोणत्याही मुलीला माहेरची उणीव कधीच भासणार नाही, तर तिला सासरी ही माहेरी राहण्याचा व असण्याचा भास होईल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.